स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घ्या, नरेंद्र जीवतोडे यांची मागणी। मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी भाजप नेते नरेंद्र जीवतोडे यांनी केली आहे। सध्या प्रशासकांमार्फत चालणाऱ्या कारभारामुळे गावातील मूलभूत कामे ठप्प झाली असून नागरिकांना प्रतिनिधी नसल्याने तक्रारी मांडण्यात अडचणी येत आहेत। नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण सोडतीत राबवलेली ओबीसी आरक्षणाची पद्धत अवलंब करून नगर परिषद, महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकाही तात्काळ घेण्यात याव्यात अशी मागणी जीवतोडे यांनी केली आहे। मागील 3 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीये आणि त्याच्यामुळे गावामधील कारभार आणि शहरांमधील कारभार ठप्प झालेला आहे। सर्व नगरपालिका असो, ग्रामपंचायत असो किंवा मग जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, याच्यामध्ये प्रशासक नेमण्यात आलेले आहे आणि गोरगरीब जनतेचे काम असो, विकासाचे कामं असो, हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठप्प आहे असे आपल्याला चित्र दिसत आहे। आणि म्हणून ज्या पद्धतीने नुकतेच ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले, सुप्रीम कोर्ट असो किंवा राज्याच्या कोर्टामध्ये असो, हायकोर्टामध्ये हे प्रकरण प्रलंबित आहे असे कारण सांगण्यात येत आहे। परंतु जर तसे असते तर ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले नसते। जर ग्रामपंचायतीला ओबीसीचं आरक्षण कोटा नियमाप्रमाणे जर आता काल परवा जर सरकारने जाहीर केलेला आहे तर त्याच पद्धतीने नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सुद्धा करू शकते आणि निवडणुका होऊ शकते। आणि म्हणून आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ आताच तहसीलदाराच्या माध्यमातून सरकारला निवेदन दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तात्काळ लवकरात लवकर घ्यावा आणि जनतेला न्याय द्यावा, ह्याकरिता हे निवेदन देण्यात आलेलं आहे।